डेरिव्हेटिव्ह. तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याचा काय असतो, डी साई एक्स टी अपॉन डी एक्स हा त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह काय असतो, डी स्क्वेअर साई एक्स टी अपॉन डी एक्स स्क्वेअर. हा कसा असतो, कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचा सडन जंप त्याच्यामध्ये आढळून येत नाही. नंतर तो काय असतो, फायनाईट असतो. नंतर तो काय असतो, सिंगल व्हॅल्यू असतो. फायनाईट आणि सिंगल व्हॅल्यू म्हणजे जो वेव्ह फंक्शन आहे त्याचा फर्स्ट आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह कंटिन्युअस, फायनाईट आणि सिंगल व्हॅल्यू असतो. मग तो वेव्ह फंक्शन जो असतो हा वेव्ह फंक्शन काय असतो, नॉर्मलाइज असतो. मग नॉर्मलाइजचा अर्थ काय असतो, विच मीन्स टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग पार्टिकल्स हे काय असते, 1 असते. काय वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज आहे आणि नॉर्मलाइज म्हणजे काय, तर टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज काय आहे, 1 आहे. त्याचं इक्वेशन काय आहे, इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी साई स्टार एक्स टी साई एक्स टी डी एक्स 1. इक्वेशन इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी साई स्टार एक्स टी साई एक्स टी डी एक्स 1. थर्ड पॉस्ट्युलेट काय सांगतो, द मेजरेबल क्वांटिटी रिप्रेझेंटेड बाय हर्मॅन्टोनियन ऑपरेटर. समजा कोणती बी मेजरेबल प्रॉपर्टी असते फंक्शनची, जसं की पोझिशन, एनर्जी आणि मोमेंटम, हे रिप्रेझेंट केली जाते कशानं, हर्मॅन्टोनियन ऑपरेटरनं. आणि हर्मॅन्टोनियन ऑपरेटर डिनोट केला जातो ए कॅपनं. हे झालं थर्ड पॉस्ट्युलेट. त्या हर्मॅन्टोनियन ऑपरेटर जो असतो त्यानं सॅटिस्फाय केली पाहिजे फॉलोइंग कंडिशन. फॉलोइंग कंडिशन कोणती आहे, इंटिग्रेशन ऑफ साई आय स्टार ए कॅप साई जे डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साई जे अंडर ब्रॅकेट ए कॅप साई आय स्टार डी एक्स. ह्याचा अर्थ जो साई स्टार आणि साई जे आहेत हे वेव्ह फंक्शन ऑफ पार्टिकल्स आहेत. आणि कंडिशन काय आहे, जे काय आहे वेव्ह फंक्शन ऑफ कोणाचा, जेचा, हा आणि ए कॅप आणि साई ए हे काय असले पाहिजे, अंडर ब्रॅकेट साई स्टार डी एक्सच्या बरोबर असले पाहिजे. फोर्थ पॉस्ट्युलेट काय म्हणतो, when you measure observable result you get one of the eigen function. ज्यावेळेस आपण काय करतो, एखाद्या ऑब्झर्वेबलला मेजर करतो तर त्याचा रिझल्ट कोणासारखा आला पाहिजे, आयगन फंक्शन सारखा, आयगन फंक्शन ऑफ ऑपरेटर. तर आयगन फंक्शन ऑफ ऑपरेटरचा फॉर्म्युला काय आहे, ए कॅप साय आय स्मॉल ए आय साय आय, ए कॅप साय आय स्मॉल ए आय साय आय. तर फिफ्थ पॉस्ट्युलेट जो आपला फिफ्थ पॉस्ट्युलेट आहे, हा फिफ्थ पॉस्ट्युलेट काय सांगतो, द अवरेज व्हॅल्यू, ही जी अवरेज व्हॅल्यू असते ही अवरेज व्हॅल्यू ऑफ एची गिवन ही कोणाच्या बरोबर असते, इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी साई स्टार ए कॅप साय डी एक्सच्या बरोबर असते. सिक्स पॉस्ट्युलेट, हाऊ वेव्ह फंक्शन चेंज विथ टाईम. वेव्ह फंक्शन टाईमनुसार कसा चेंज होतो हे आपल्या 6 पॉस्ट्युलेट सांगितलं जातं. आणि हा जो असतो हे रिप्रेझेंट केला जातो, रिप्रेझेंटेड टाईम डिपेंडंट, काय टाईम डिपेंडंट स्क्रॉडिंगर इक्वेशननुसार तो काय केला जातो, रिप्रेझेंटेड केला जातो. त्याचा फॉर्म्युला काय आहे, एच कॅप साय एक्स टी, जो काय आहे हॅमिल्टोनियनचं फंक्शन घेतलं एक्स टी, आय एच कट मल्टिप्लाइड बाय डी साई एक्स टी अपॉन डी टी. जो एच आहे हा डिनोट केला जातो हॅमिल्टोनियन ऑपरेटर विथ काय, रिप्रेझेंट टोटल एनर्जी एच कॅप इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. ॲक्सेप्टेबिलिटी ऑफ वेव्ह फंक्शन. जर ॲक्सेप्टेबिलिटी ऑफ वेव्ह फंक्शन जर परीक्षेला आलं तर आपल्याला खालील एवढे पॉईंट आपल्याला नमूद करायचे आहे. आपल्याला कंटिन्युटी, ॲक्सेप्टेबिलिटीमध्ये कंटिन्युटी दाखवायची आहे. नंतर स्क्वेअर इंटेग्रॅबिलिटी दाखवायची आहे. नंतर तो सिंगल व्हॅल्यू आहे दाखवायचा आहे. नंतर नॉर्मलायझेशन आहे दाखवायचं आहे. नंतर त्याची ऑर्थोगोनॅलिटी दाखवायचं आहे. एक्झामिनरला फायनाईट एव्हरीवेअर, सगळीकडे फायनाईट असतो हा दाखवायचा आहे. नंतर त्याची बाउंड्री कंडिशन तो सॅटिस्फाय करतो हा दाखवायचा आहे. आता एक एक करून आपण सगळ्या कंडिशन पाहू कंटिन्युटीमध्ये. तर द वेव्ह फंक्शन साई एक्स, द वेव्ह फंक्शन साई एक्स हा मस्ट बी काय असतो, कंटिन्युअस आणि स्मूथ असतो. म्हणजे
जो आपला वेव्ह फंक्शन साई एक्स आहे, हा साई एक्स मस्ट असला पाहिजे. काय? कंटिन्युअस आणि स्मूथ असला पाहिजे. तो कंटिन्युअस असला पाहिजे आणि स्मूथ असला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा जो पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे, काय कोणाकोणाचं डी साय डी एक्स आणि डी साय डी वायचं, हा बी कसा असला पाहिजे? कंटिन्युअस असला पाहिजे. इट्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह लाईक डी साय डी एक्स अँड डी साय डी टी मस्ट बी कंटिन्युअस. नंतर दुसरी काही कंटिन्युटी बघितली आपण, स्क्वेअर इंटिग्रॅबिलिटी. जे वेव्ह फंक्शन आहे, हा वेव्ह फंक्शन क्वाड्रॅटिकली इंटिग्रेबल असला पाहिजे. जे क्वाड्रॅटिकली इंटिग्रेबल असला पाहिजे त्यासाठी कंडिशन काय आहे? जे इंटिग्रेशन ऑफ साय स्टार आणि साय डी टाव हा ग्रेटर दॅन इन्फिनिटी असला पाहिजे. त्यावेळेस तो काय असतो? स्क्वेअर इंटिग्रॅबिलिटी दाखवतो. मग वेव्ह फंक्शन काय असला पाहिजे? सिंगल व्हॅल्यू असला पाहिजे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ साय स्टार आणि साय डी टाऊ इज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी, इट मस्ट बी सिंगल व्हॅल्यू. ही जी आहे ही काय आहे? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आहे आणि ह्याची व्हॅल्यू कशी असली पाहिजे? सिंगल व्हॅल्यू असली पाहिजे. मग तो कसा असला पाहिजे? नॉर्मलायझेशन. मग द वेव्ह फंक्शन मस्ट बी नॉर्मलाइज सो दॅट टोटल प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1. हा वेव्ह फंक्शन कसा असला पाहिजे? नॉर्मलाइज असला पाहिजे. मग टोटल प्रोबॅबिलिटी त्याची काय असते? 1 असते. तर मग नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ साय स्टार डी साय डी टाव इज इक्वल टू 1. नंतर तो ऑर्थोगोनॅलिटी दाखवलं पाहिजे. जो डिफरंट वेव्ह फंक्शन आहेत रिप्रेझेंटिंग डिफरंट स्टेट मस्ट बी ऑर्थोगोनल. जे डिफरंट वेव्ह फंक्शन असतात, डिफरंट वेव्ह फंक्शन असतात, ते डिफरंट स्टेट काय करत असतात? शो करतात. पण ते शो कसे असले पाहिजे? ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनलसाठी काय? साय स्टार वेव्ह फंक्शन ऑफ यम आणि वेव्ह फंक्शन ऑफ यन हे त्याचं डी एक्स हा काय असला पाहिजे? 0. म्हणजे त्याची ऑर्थोगोनॅलिटी दाखवली जाते. वेव्ह फंक्शन फायनाईट एव्हरीवेअर असला पाहिजे. प्रत्येक वेळ फायनाईट असला पाहिजे. तो नॉट गो टू इनफायनाईट असला पाहिजे. म्हणजे सगळीकडे फायनाईट असला पाहिजे. नंतर आपल्याला बघायचं आहे बाउंड्री कंडिशन. वेव्ह फंक्शन मस्ट सॅटिस्फाय बाउंड्री कंडिशन. वेव्ह फंक्शननं बाउंड्री कंडिशन जी असते ही सॅटिस्फाय केली पाहिजे. मग आता खाली काय आपल्याला वेव्ह फंक्शन दिले, तर हे वेव्ह फंक्शन ॲक्सेप्टेबिलिटी आहेत का नॉट ॲक्सेप्टेबिलिटी आहेत बघायचे. तर ॲक्सेप्टेबिलिटीसाठी काय? वेव्ह फंक्शन स्मूथ असला पाहिजे, वेव्ह फंक्शन फायनाईट असला पाहिजे, वेव्ह फंक्शन सिंगल व्हॅल्यू असला पाहिजे, वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज असला पाहिजे आणि वेव्ह फंक्शन ऑर्थोगोनल असला पाहिजे. हे सगळं असेल तर तो ॲक्सेप्टेबल आहे. तर हा वेव्ह फंक्शन आहे, हा वेव्ह फंक्शन आपला चालला, हा लक्ष दे, हा स्मूथ कर्व आहे आणि हा कंटिन्युअस आहे. ओके, म्हणून हा काय आहे? ॲक्सेप्टेबल आहे. हा वेव्ह फंक्शन इथं काय आहे? डिस्कंटिन्यू आहे. हा डिस्कंटिन्यू असल्यामुळे हा नॉट ॲक्सेप्टेबल आहे. हे पाहे वेव्ह फंक्शन काय आहे? डिस्कंटिन्यू आहे म्हणजे नॉट ॲक्सेप्टेबल आहे. हे वेव्ह फंक्शन काय आहे? कंटिन्युअस आहे म्हणजे हा काय आहे? ॲक्सेप्टेबिलिटी आहे. अशा प्रकारे आपल्याला दाखवायचं आहे ॲक्सेप्टेबिलिटी आणि नॉट ॲक्सेप्टेबिलिटी. आयगन फंक्शन अँड आयगन व्हॅल्यूज ऑफ अँग्युलर मोमेंटम. आपल्याला पाहिजे आयगन फंक्शन आयगन व्हॅल्यूज ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे टाईप्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. कोणता? टाईप्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. किती टाईप्स आहेत अँग्युलर मोमेंटमचे? तर 2 टाईप्स असतात अँग्युलर मोमेंटमचे. पहिला आहे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आणि दुसरा आहे स्पिन अँग्युलर मोमेंटम. यस, 2 टाईप असतात, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम यल आणि स्पिन अँग्युलर मोमेंटम यस. स्पिन अँग्युलर मोमेंटम यस आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम यल. जो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम असते हे काय असते? ड्यू टू इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस. जे इलेक्ट्रॉन असतात हे काय करतात? मूव्ह करतात अराउंड न्यूक्लियस. त्याला आपण काय म्हणतो? ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. स्पिन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम कोणाला म्हणतात? तर इलेक्ट्रॉन मूव्ह करतात स्पिनिंग ऑन इट्स ॲक्सिस. इलेक्ट्रॉन त्याच्याच ॲक्सिस भोवती जे मूव्ह करतात त्याला म्हणतात स्पिन अँग्युलर मोमेंटम. आणि इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या भोवती काय करतात? मूव्ह करतात, त्याला म्हणतात ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. आता आपल्याला स्पिन अँग्युलर मोमेंटम आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमचं काय करायचं? ऑपरेटर बघायचं आहे. मग त्यासाठी आपण पहिला बघणार आहोत ऑर्बिटल ऑपरेटर, ऑर्बिटल ऑपरेटर आणि नंतर स्पिन ऑपरेटर. ऑर्बिटल ऑपरेटरमध्ये ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम जे आहे आपण एलनं डिनोट केलं जातं. तर मग ऑपरेटर काढायचं तर ऑपरेटरसाठी काय करेल? यल कॅप स्क्वेअर
मग एल कॅप स्क्वेअर हे काय दाखवतो, टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर. एल कॅप स्क्वेअर टोटल अँग्युलर मोमेंटम ऑर्बिटल ऑपरेटर दाखवतो. तर एल कॅप झेड हे झेड कॉम्पोनंट ऑफ ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम दाखवतो. मग आता आपल्याला ऑपरेटर झाल्यानंतर आपलं स्पिन ऑपरेटर बघायचं आहे. स्पिन ऑपरेटरमध्ये एस कॅप काय दाखवतो, टोटल स्पिन अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर दाखवतो. तर एस झेड काय दाखवतो, झेड कॉम्पोनंट ऑफ स्पिन अँग्युलर मोमेंटम दाखवतो. आपल्याला बघायचं आहे नंतर क्वांटम नंबर फॉर कोणासाठी, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आणि स्पिन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. त्यामध्ये आपण पहिलं बघणार आहोत फॉर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमसाठी बघणार आहोत. यल जो असतो यल हा यल ऑर्बिटल क्वांटम नंबर दाखवतो. तर एम एल हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर दाखवतो. यल ऑर्बिटल क्वांटम नंबर, तर एम एल हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर हे ऑर्बिटलसाठी. स्पिनसाठी काय, यस हा स्पिन क्वांटम नंबर दाखवतो. हे हाफ फॉर इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनसाठी हाफ असतो. एम एस हा स्पिन मॅग्नेटिक क्वांटम नंबर, एम म्हणजे मॅग्नेटिक, स्पिन मॅग्नेटिक क्वांटम नंबर प्लस हाफ और मायनस हाफ असतो. आता आपल्याला त्याचं काढायचे आयगन फंक्शन. आयगन फंक्शन कोणासाठी, तर ऑर्बिटल पार्टसाठी आणि स्पिन पार्टसाठी. जो वाय एल एम एल, वाय एल एल म्हणजे काय आहे, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम, आणि एम एल काय आहे, तर काय मॅग्नेटिक अँग्युलर मोमेंटम. हा एम एल आपण बघितला, एम एल मॅग्नेटिक अँग्युलर मोमेंटम आहे. त्यासाठी आपण काय म्हणलं, थिटा आणि साय. हे काय वायसाठी एल एम एल थिटा आणि साय आहे. हे कसं रिटर्न करायचं, तर एल एम एल तशाच तसं एल एम एल घेतलं आणि त्याला लिहिलं आपण काय, डायरेक्ट नोटेशनमध्ये लिहिलं. कशामध्ये, डायरेक्ट नोटेशनमध्ये. स्पिन पार्टसाठी कसं रिटर्न करायचं, स्पिन पार्टसाठी यस आणि एम एस. यस म्हणजे काय, स्पिन मोमेंटम, आणि काय मॅग्नेटिक स्पिन मोमेंटम, प्लस हाफ आणि मायनस हाफ. हे काय झालं, यससाठी हाफ आणि हा झाला एम एससाठी प्लस हाफ. तर आयगन व्हॅल्यू इक्वेशन ह्याच्या काढायचं, आपल्याला आयगन व्हॅल्यू इक्वेशन काढायचे आहेत. तर जे आयगन व्हॅल्यू इक्वेशन काय फॉर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमसाठी, आपण काय घेतलं, एल कॅप घेतला, एल कॅप स्क्वेअर टोटल काय अँग्युलर मोमेंटम. टोटल अँग्युलर मोमेंटम काय, एल एम एल अँग्युलर मोमेंटम आणि काय आहे मॅग्नेटिक अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू हा काय झाला, एल एल प्लस 1. काय लिहायचं आपल्याला, एल अंडर ब्रॅकेट एल प्लस 1 एच स्क्वेअर, आणि नंतर काय लिहायचं, डायरेक्ट नोटेशनमध्ये एल एम एल लिहिला. एल एम एल डायरेक्ट नोटेशनला डायरेक्ट नोटेशन, आणि एल स्क्वेअरसाठी आपण काय लिहिला फॉर्म्युला, एल अंडर ब्रॅकेट एल प्लस 1 एच स्क्वेअर. तर आपल्याला एल झेड झेड ॲक्सिससाठी काढायचं आहे, एल एम एल काढायचं आहे. तर काय घेतलं, एम एल एच कट, काय एम एल एच कट पुढे लक्षातच एल एम एल. फॉर स्पिन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमसाठी एस कॅप एस एम एस. मग ह्यासाठी फॉर्म्युला घेतला काय, एस सेम असं एस एस प्लस 1 एच कट स्क्वेअर, आणि जसं जसं डायरेक्ट नोटेशनमध्ये. आणि ह्याच्यासाठी काय घेतला, एस एम एससाठी एम एस एच एम एस एच, इथे एस काढला, एम एच काढूच, एम एस काढूच, एम एस एच कट एस एम एस. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे आयगन फंक्शन अँड आयगन व्हॅल्यूज ऑफ अँग्युलर मोमेंटम. पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. जो पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय म्हणतो, नो टू इलेक्ट्रॉन्स, काय म्हणतो, नो टू इलेक्ट्रॉन्स इन द सेम ॲटम्स कॅन हॅव द सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर कोणते, एन एल एम एल आणि एम एस. अकॉर्डिंग टू पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय म्हणतो तो, ॲटममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर 2 इलेक्ट्रॉनकडे चारीला चारी जे क्वांटम नंबर आहेत हे सेम नाहीत. म्हणजेच जे ॲटममध्ये इलेक्ट्रॉन आहेत त्यांचे क्वांटम नंबर हे सेम नाहीत, हे त्याचं काय आहे, स्टेटमेंट आहे. मग हे अप्लाइज कुठं केलं जातं, फर्मिऑन्सकडे. कुठं अप्लाइज टू फर्मिऑन्स. मग फर्मिऑन्स म्हणजे काय, असे इलेक्ट्रॉन सच ॲज इलेक्ट्रॉन, असे इलेक्ट्रॉन ज्याच्याकडे काय आहे, हाफ इंटिजर आहे, जसं की प्लस हाफ आणि मायनस हाफ. ओके, त्याच्याकडे प्लस हाफ आणि मायनस हाफ आहे, ते काय असणार आहे, डिफरंट आहे, असं कोण म्हणतं, पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. मग क्वांटम नंबर जर बघितले आपण, तर एन जो आहे, एनला काय म्हणतात, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एलला काय म्हणतात, अझिम्युटल क्वांटम नंबर. एम एलला म्हणतात मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि एम एस हे आहे स्पिन क्वांटम नंबर, ज्याची व्हॅल्यू प्लस हाफ और मायनस हाफ असते.
मग जर आपण बघितलं एक ॲटॉमिक ऑर्बिटल आहे, हे ॲटॉमिक ऑर्बिटल जास्तीत जास्त कॅन होल्ड मॅक्झिमम जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन होल्ड करतो तो 2 इलेक्ट्रॉन. एका ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये हे जे ॲटॉमिक ऑर्बिटल आहे हे ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात 2 आणि दोन्ही बी कशी असतात अपोजिट स्पिनचं. दिस 2 इलेक्ट्रॉन मस्ट हॅव अपोजिट स्पिन. कशी असते त्यांच्याकडे स्पिन अपोजिट स्पिन असते. म्हणजेच काय त्याच्यामध्ये प्लस हाफ और मायनस हाफ. मग हे काय एक्सप्लेन करते एक्सप्लेन द इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट. इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंटला एक्सप्लेन करते. एक्झाम्पल बघूत वनस ऑर्बिटल. वनस ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे काय आहेत अपवर्ड आणि डाऊनवर्ड. मग इलेक्ट्रॉन 1चे क्वांटम नंबरमध्ये बघितलं एनची व्हॅल्यू काय 1 आहे, एलची व्हॅल्यू 0 आहे, एम एलची व्हॅल्यू 0 आहे, एम एसची व्हॅल्यू काय आहे प्लस हाफ. इलेक्ट्रॉन 2 बघितलं एनची व्हॅल्यू सेम, एनची व्हॅल्यू 1 आहे, एलची व्हॅल्यू 0, एम एलची व्हॅल्यू 0. म्हणजे बघितलं एन एल एम एल ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या कशा आहेत सेम आहेत. फक्त एम एसची व्हॅल्यू काय मायनस हाफ आणि प्लस हाफ. ही जी एम एसची व्हॅल्यू आहे मायनस हाफ आणि प्लस हाफ ह्यावरून काय सिद्ध होतं की जे 4 क्वांटम नंबर आहेत त्यांच्याकडे सेम नंबर ऑफ जे काही आपले सेट आहेत हे पार्टिकलचे सेट सेम नाहीत असं आपल्याला कळते आणि आपला पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय होतो सिद्ध होतो. पॉस्च्युलेट ऑफ क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्सचे आपल्याला काय करायचे तर पॉस्च्युलेट पाहिजे आहेत. तर टोटल क्वांटम मेकॅनिक्सचे पॉस्च्युलेट किती आहेत 6 आहेत. फर्स्ट पॉस्च्युलेट, सेकंड पॉस्च्युलेट, नंतर आहे थर्ड पॉस्च्युलेट आणि नंतर आहे फोर्थ पॉस्च्युलेट, फिफ्थ पॉस्च्युलेट आणि सिक्स्थ पॉस्च्युलेट. त्याच्यामधलं आपल्याला पाहायचं आहे फर्स्ट पॉस्च्युलेट. तर फर्स्ट पॉस्च्युलेट ऑफ क्वांटम मेकॅनिक्स काय म्हणतो अ सिस्टीम at any time is described by a function called as wave function written as psi xt. समजा एक सिस्टीम आहे, या सिस्टमला आपल्याला काय करायचं आहे डिस्क्राईब करायचं आहे. तर डिस्क्राईब करण्यासाठी आपण जो काही फंक्शन घेतो त्या फंक्शनला आपण काय म्हणतो वेव फंक्शन. आणि हा वेव फंक्शन कसा लिहिला जातो साई एक्स टीनं लिहिला जातो. मग दुसरं काय दिस फंक्शन कंटेन ऑल इन्फॉर्मेशन अबाउट सिस्टीम. मग तो जो फंक्शन आहे हा फंक्शनकडे काय असते सगळी इन्फॉर्मेशन असते. इन्फॉर्मेशन अबाउट सिस्टीम. जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमकडली जी काही इन्फॉर्मेशन आहे ही सगळी इन्फॉर्मेशन कोणाकडे असते तर त्या फंक्शनकडे असते. हा झाला आपला फर्स्ट पॉस्च्युलेट. ओके, फर्स्ट पॉस्च्युलेटमध्ये काय फंक्शन साई एक्स टी काय करतो सिस्टीमची काय करतो इन्फॉर्मेशन काय करतो डिस्क्राईब करतो. तर सेकंड पॉस्च्युलेट काय म्हणतो द फंक्शन साई एक्स टी अँड इट्स फर्स्ट अँड सेकंड डेरिव्हेटिव्ह काय असतो मस्ट बी कंटिन्युअस फायनाईट अँड सिंगल व्हॅल्यू. म्हणजे काय एक फंक्शन आहे, फंक्शन कोणता साई एक्स टी फंक्शन आहे, त्याचा फर्स्ट आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह. तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याचा काय असतो डी साई एक्स टी अपॉन डी एक्स हा त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह काय असतो डी स्क्वेअर साई एक्स टी अपॉन डी एक्स स्क्वेअर. हा कसा असतो कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे काय कुठल्याही प्रकारचा सडन जंप त्याच्यामध्ये आढळून येत नाही. नंतर तो काय असतो फायनाईट असतो. नंतर तो काय असतो सिंगल व्हॅल्यू असतो. फायनाईट आणि सिंगल व्हॅल्यू म्हणजे जो वेव्ह फंक्शन आहे त्याचा फर्स्ट आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह कंटिन्युअस फायनाईट आणि सिंगल व्हॅल्यू असतो. मग तो वेव्ह फंक्शन जो असतो हा वेव्ह फंक्शन काय असतो नॉर्मलाइज असतो. मग नॉर्मलाइजचा अर्थ काय असतो विच मीन्स टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग पार्टिकल्स हे काय असते 1 असते. काय वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज आहे आणि नॉर्मलाइज म्हणजे काय तर टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज काय आहे 1 आहे. त्याचं इक्वेशन काय आहे इंटिग्रेशन ऑफ -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी साई स्टार एक्स टी साई एक्स टी डी एक्स 1. इक्वेशन इंटिग्रेशन -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी साई स्टार एक्स टी साई एक्स टी डी एक्स 1. थर्ड पॉस्च्युलेट काय सांगतो द मेजरेबल क्वांटिटी रिप्रेझेंटेड बाय हार्मिल्टोनियन ऑपरेटर. समजा कोणती बी मेजरेबल प्रॉपर्टी असते फंक्शनची जसं की पोझिशन एनर्जी
आणि मोमेंटम हे रिप्रेझेंट केली जाते कशानं, हार्मॅन्टोनियन ऑपरेटरनं, आणि हार्मॅन्टोनियन ऑपरेटर डिनोट केला जातो ए कॅपनं. त्याला थर्ड पॉस्ट्युलेट. त्या हार्मॅन्टोनियन ऑपरेटर जो असतो त्यानं सॅटिस्फाय केली पाहिजे फॉलोइंग कंडिशन. फॉलोइंग कंडिशन कोणती आहे, इंटिग्रेशन ऑफ साय आय स्टार ए कॅप साय जे डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साय जे अंडर ब्रॅकेट ए कॅप साय आय स्टार डी एक्स. ह्याचा अर्थ जो साय स्टार आणि साय जे आहेत हे वेव्ह फंक्शन ऑफ पार्टिकल्स आहेत, आणि कंडिशन काय आहे, जे काय आहे वेव्ह फंक्शन ऑफ कोणाचा, जेचा, हा, आणि ए कॅप आणि साय ए हे काय असले पाहिजे, अंडर ब्रॅकेट साय स्टार डी एक्सच्या बरोबर असले पाहिजे. फोर्थ पॉस्ट्युलेट काय म्हणतो, व्हेन यू मेजर ऑब्झर्वेबल रिझल्ट यू गेट वन ऑफ द आयगन फंक्शन. ज्यावेळेस आपण काय करतो, एखाद्या ऑब्झर्वेबलला मेजर करतो तर त्याचा रिझल्ट कोणासारखा आला पाहिजे, आयगन फंक्शनसारखा, आयगन फंक्शन ऑफ ऑपरेटर. तर आयगन फंक्शन ऑफ ऑपरेटरचा फॉर्म्युला काय आहे, ए कॅप साय आय स्मॉल ए आय साय आय, ए कॅप साय आय स्मॉल ए आय साय आय. तर फिफ्थ पॉस्ट्युलेट, जो आपला फिफ्थ पॉस्ट्युलेट आहे, हा फिफ्थ पॉस्ट्युलेट काय सांगतो, द अवरेज व्हॅल्यू, ही जी अवरेज व्हॅल्यू असते, ही अवरेज व्हॅल्यू ऑफ एची गिवन ही कोणाच्या बरोबर असते, इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी साय स्टार ए कॅप साय डी एक्सच्या बरोबर असते. सिक्स पॉस्ट्युलेट, हाऊ वेव्ह फंक्शन चेंज विथ टाईम. वेव्ह फंक्शन टाईमनुसार कसा चेंज होतो हे आपल्या सिक्स पॉस्ट्युलेट सांगितलं जातं, आणि हा जो असतो हे रिप्रेझेंट केला जातो, रिप्रेझेंटेड टाईम डिपेंडंट, काय, टाईम डिपेंडंट स्क्रॉडिंगर इक्वेशननुसार तो काय केला जातो, रिप्रेझेंटेड केला जातो. त्याचा फॉर्म्युला काय आहे, एच कॅप साय एक्स टी, जो काय आहे हॅमिल्टोनियनचं फंक्शन घेतलं एक्स टी, आय एच कट मल्टिप्लाइड बाय डी साय एक्स टी अपॉन डी टी. जो एच आहे हा डिनोट केला जातो हॅमिल्टोनियन ऑपरेटर विथ काय, रिप्रेझेंट टोटल एनर्जी एच कॅप इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. ॲक्सेप्टेबिलिटी ऑफ वेव्ह फंक्शन. जर ॲक्सेप्टेबिलिटी ऑफ वेव्ह फंक्शन जर परीक्षेला आलं तर आपल्याला खालील एवढे पॉईंट आपल्याला नमूद करायचं आहे. आपल्याला कंटिन्युटी, ॲक्सेप्टेबिलिटीमध्ये कंटिन्युटी दाखवायची आहे, नंतर स्क्वेअर इंटेग्रॅबिलिटी दाखवायची आहे, नंतर तो सिंगल व्हॅल्यू आहे दाखवायचा आहे, नंतर नॉर्मलायझेशन आहे दाखवायचं आहे, नंतर त्याची ऑर्थोगोनॅलिटी दाखवायचं आहे एक्झामिनरला. फायनाईट एव्हरीवेअर, सगळीकडे फायनाईट असतो हा दाखवायचा आहे. नंतर त्याची बाउंड्री कंडिशन तो सॅटिस्फाय करतो हा दाखवायचा आहे. आता एक एक करून आपण सगळ्या कंडिशन पाहू कंटिन्युटीमध्ये. तर द वेव्ह फंक्शन साय एक्स, द वेव्ह फंक्शन साय एक्स हा मस्ट बी काय असतो, कंटिन्युअस आणि स्मूथ असतो. म्हणजे जो आपला वेव्ह फंक्शन साय एक्स आहे हा साय एक्स मस्ट असला पाहिजे, काय, कंटिन्युअस आणि स्मूथ असला पाहिजे. तो कंटिन्युअस असला पाहिजे आणि स्मूथ असला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा जो पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे काय कोणाचं डी साय डी एक्स आणि डी साय डी वायचं, हा बी कसा असला पाहिजे, कंटिन्युअस असला पाहिजे. इट्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह लाईक डी साय डी एक्स अँड डी साय डी टी मस्ट बी कंटिन्युअस. नंतर दुसरी काही कंटिन्युटी बघितली आपण, स्क्वेअर इंटिग्रॅबिलिटी. जे वेव्ह फंक्शन आहे हा वेव्ह फंक्शन क्वाड्रॅटिकली इंटिग्रेबल असला पाहिजे, जे क्वाड्रॅटिकली इंटिग्रेबल असला पाहिजे. त्यासाठी कंडिशन काय आहे, जे इंटिग्रेशन ऑफ साय स्टार आणि साय डी टाव हा ग्रेटर दॅन इन्फिनिटी असला पाहिजे. त्यावेळेस तो काय असतो, स्क्वेअर इंटिग्रॅबिलिटी दाखवतो. मग वेव्ह फंक्शन काय असला पाहिजे, सिंगल व्हॅल्यू असला पाहिजे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ साय स्टार आणि साय डी टाव इज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी, इट मस्ट बी सिंगल व्हॅल्यू. ही जी आहे ही काय आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आहे, आणि ह्याची व्हॅल्यू कशी असली पाहिजे, सिंगल व्हॅल्यू असली पाहिजे. मग तो कसा असला पाहिजे, नॉर्मलायझेशन. मग द वेव्ह फंक्शन मस्ट बी नॉर्मलाइज सो दॅट टोटल प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1. हा वेव्ह फंक्शन कसा असला पाहिजे, नॉर्मलाइज असला पाहिजे. मग
टोटल प्रोबॅबिलिटी त्याची काय असते 1 असते. तर मग नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ साय स्टार डी साय डी टाऊ इज इक्वल टू 1. नंतर तो ऑर्थोगोनॅलिटी दाखवलं पाहिजे. जो डिफरंट वेव्ह फंक्शन आहेत रिप्रेझेंटिंग डिफरंट स्टेट मस्ट बी ऑर्थोगोनल. जे डिफरंट वेव्ह फंक्शन असतात डिफरंट वेव्ह फंक्शन असतात ते डिफरंट स्टेट काय करत असतात शो करतात. पण ते शो कसे असले पाहिजे ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनलसाठी काय साय स्टार वेव्ह फंक्शन ऑफ यम आणि वेव्ह फंक्शन ऑफ यन हे त्याचं DX हा काय असला पाहिजे 0 म्हणजे त्याची ऑर्थोगोनॅलिटी दाखवली जाते. वेव्ह फंक्शन फायनाईट एव्हरीवेअर असला पाहिजे. प्रत्येक वेळ फायनाईट असला पाहिजे. तो नॉट गो टू इनफायनाईट असला पाहिजे म्हणजे सगळीकडे फायनाईट असला पाहिजे. नंतर आपल्याला बघायचं आहे बाउंड्री कंडिशन. वेव्ह फंक्शन मस्ट सॅटिस्फाय बाउंड्री कंडिशन. वेव्ह फंक्शननं बाउंड्री कंडिशन जी असते ही सॅटिस्फाय केली पाहिजे. मग आता खाली काय आपल्याला वेव्ह फंक्शन दिले तर एक हे वेव्ह फंक्शन ॲक्सेप्टेबिलिटी आहेत का नॉट ॲक्सेप्टेबिलिटी आहेत बघायचे. तर ॲक्सेप्टेबिलिटीसाठी काय वेव्ह फंक्शन स्मूथ असला पाहिजे. वेव्ह फंक्शन फायनाईट असला पाहिजे. वेव्ह फंक्शन सिंगल व्हॅल्यू असला पाहिजे. वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज असला पाहिजे आणि वेव्ह फंक्शन ऑर्थोगोनल असला पाहिजे. हे सगळं असेल तर तो ॲक्सेप्टेबल आहे. तर हा वेव्ह फंक्शन आहे. हा वेव्ह फंक्शन आपला चालला हा लक्ष दे. हा स्मूथ कर्व आहे आणि हा कंटिन्युअस आहे. ओके म्हणून हा काय आहे ॲक्सेप्टेबल आहे. हा वेव्ह फंक्शन इथं काय आहे डिस्कंटिन्यू आहे. हा डिस्कंटिन्यू असल्यामुळे हा नॉट ॲक्सेप्टेबल आहे. हे पाहे वेव्ह फंक्शन काय आहे डिस्कंटिन्यू आहे म्हणजे नॉट ॲक्सेप्टेबल आहे. हे वेव्ह फंक्शन काय आहे कंटिन्युअस आहे म्हणजे हा काय आहे ॲक्सेप्टेबिलिटी आहे. अशा प्रकारे आपल्याला दाखवायचं आहे ॲक्सेप्टेबिलिटी आणि नॉट ॲक्सेप्टेबिलिटी. आयगन फंक्शन अँड आयगन व्हॅल्यूज ऑफ अँग्युलर मोमेंटम. आपल्याला पाहिजे आयगन फंक्शन आयगन व्हॅल्यूज ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे टाईप्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. कोणता टाईप्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. किती टाईप्स आहेत अँग्युलर मोमेंटमचे तर 2 टाईप्स असतात अँग्युलर मोमेंटमचे. पहिला आहे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आणि दुसरा आहे स्पिन अँग्युलर मोमेंटम. यस 2 टाईप असतात ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम यल आणि स्पिन अँग्युलर मोमेंटम यस. स्पिन अँग्युलर मोमेंटम यस आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम यल. जो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम असते हे काय असते ड्यू टू इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस. जे इलेक्ट्रॉन असतात हे काय करतात मूव्ह करतात अराउंड न्यूक्लियस. त्याला आपण काय म्हणतो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. स्पिन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम कोणाला म्हणतात तर इलेक्ट्रॉन मूव्ह करतात स्पिनिंग ऑन इट्स ॲक्सिस. इलेक्ट्रॉन त्याच्याच ॲक्सिस भोवती जे मूव्ह करतात त्याला म्हणतात स्पिन अँग्युलर मोमेंटम. आणि इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या भोवती काय करतात मूव्ह करतात त्याला म्हणतात ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. आता आपल्याला स्पिन अँग्युलर मोमेंटम आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमचं काय करायचं ऑपरेटर बघायचं आहे. मग त्यासाठी आपण पहिला बघणार आहोत ऑर्बिटल ऑपरेटर आणि नंतर स्पिन ऑपरेटर. ऑर्बिटल ऑपरेटरमध्ये ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम जे आहे आपण एलनं डिनोट केलं जातं. तर मग ऑपरेटर काढायचं तर ऑपरेटरसाठी काय करेल एल कॅप स्क्वेअर. मग एल कॅप स्क्वेअर हे काय दाखवतो टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर. एल कॅप स्क्वेअर टोटल अँग्युलर मोमेंटम ऑर्बिटल ऑपरेटर दाखवतो. तर एल कॅप झेड हे झेड कॉम्पोनंट ऑफ ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम दाखवतो. मग आता आपल्याला ऑपरेटर झाल्यानंतर आपलं स्पिन ऑपरेटर बघायचं आहे. स्पिन ऑपरेटरमध्ये एस कॅप काय दाखवतो टोटल स्पिन अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर दाखवतो. तर एस झेड काय दाखवतो झेड कॉम्पोनंट ऑफ स्पिन अँग्युलर मोमेंटम दाखवतो. आपल्याला बघायचं आहे नंतर क्वांटम नंबर फॉर कोणासाठी ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आणि स्पिन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. त्यामध्ये आपण पहिलं बघणार आहोत फॉर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमसाठी बघणार आहोत यल जो असतो यल हा यल ऑर्बिटल क्वांटम नंबर दाखवतो. तर ML हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर दाखवतो. यल ऑर्बिटल क्वांटम नंबर तर ML हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर हे ऑर्बिटलसाठी. स्पिनसाठी काय यस हा स्पिन क्वांटम नंबर दाखवतो. हे हाफ फॉर इलेक्ट्रॉन एका इलेक्ट्रॉनसाठी हाफ असतो. MS हा स्पिन मॅग्नेटिक क्वांटम नंबर M म्हणजे मॅग्नेटिक स्पिन मॅग्नेटिक क्वांटम नंबर प्लस हाफ और मायनस हाफ असतो. आता आपल्याला त्याचं काढायचे आयगन फंक्शन. आयगन फंक्शन कोणासाठी तर ऑर्बिटल पार्टसाठी आणि स्पिन पार्टसाठी. जो YL ML
वाय एल. एल म्हणजे काय आहे? ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. आणि एम एल काय आहे? तर काय? मॅग्नेटिक अँग्युलर मोमेंटम. हा एम एल आपण बघितला, एम एल मॅग्नेटिक अँग्युलर मोमेंटम आहे. त्यासाठी आपण काय म्हणलं? थिटा आणि साय. हे काय? वायसाठी एल एम एल थिटा आणि साय आहे. हे कसं रिटर्न करायचं? तर एल एम एल तशाच तसं एल एम एल घेतलं आणि त्याला लिहिलं आपण काय? डायरेक्ट नोटेशनमध्ये लिहिलं. कशामध्ये? डायरेक्ट नोटेशनमध्ये. स्पिन पार्टसाठी कसं रिटर्न करायचं? स्पिन पार्टसाठी एस आणि एम एस. एस म्हणजे काय? स्पिन मोमेंटम आणि हे काय? मॅग्नेटिक स्पिन मोमेंटम. प्लस हाफ आणि मायनस हाफ. हे काय झालं? एससाठी हाफ आणि हा झाला एम एससाठी प्लस हाफ. तर आयगन व्हॅल्यू इक्वेशन ह्याच्या काढायचं आपल्याला. आयगन व्हॅल्यू इक्वेशन काढायचे आहेत. तर जे आयगन व्हॅल्यू इक्वेशन काय? फॉर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमसाठी आपण काय घेतलं? एल कॅप घेतला, एल कॅप स्क्वेअर. टोटल काय? अँग्युलर मोमेंटम. टोटल अँग्युलर मोमेंटम काय? एल एम एल अँग्युलर मोमेंटम आणि काय आहे? मॅग्नेटिक अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू हा काय झाला? एल एल प्लस 1. काय लिहायचं आपल्याला? एल अंडर ब्रॅकेट एल प्लस 1 एच स्क्वेअर. आणि नंतर काय लिहायचं? डायरेक्ट नोटेशनमध्ये एल एम एल लिहिला. हे एल एम एल डायरेक्ट नोटेशनला डायरेक्ट नोटेशन. आणि एल स्क्वेअरसाठी आपण काय लिहिला फॉर्म्युला? एल अंडर ब्रॅकेट एल प्लस 1 एच स्क्वेअर. तर आपल्याला एल झेड झेड ॲक्सिससाठी काढायचं आहे, एल एम एल काढायचं आहे. तर काय घेतलं? एम एल एच कट. काय? एम एल एच कट पुढे लक्षातच एल एम एल. फॉर स्पिन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमसाठी एस कॅप एस एम एस. मग ह्यासाठी फॉर्म्युला घेतला काय? एस सेम असं एस एस प्लस 1 एच कट स्क्वेअर आणि जसं डायरेक्ट नोटेशनमध्ये. आणि ह्याच्यासाठी काय घेतला? एस एम एससाठी एम एस एच एम एस एच. इथे एस काढला, एम एच काढूच, एम एस काढूच, एम एस एच कट एस एम एस. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे आयगन फंक्शन अँड आयगन व्हॅल्यूज ऑफ अँग्युलर मोमेंटम. पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. जो पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय म्हणतो? नो टू इलेक्ट्रॉन्स. काय म्हणतो? नो टू इलेक्ट्रॉन्स इन द सेम ॲटम्स कॅन हॅव द सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर कोणते? एन एल एम एल आणि एम एस. अकॉर्डिंग टू पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय म्हणतो तो? ॲटममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर 2 इलेक्ट्रॉनकडे चारीला चारी जे क्वांटम नंबर आहेत हे सेम नाहीत. म्हणजेच जे ॲटममध्ये इलेक्ट्रॉन आहेत त्यांचे क्वांटम नंबर हे सेम नाहीत. हे त्याचं काय आहे? स्टेटमेंट आहे. मग हे अप्लाइज कुठं केलं जातं? फर्मिऑन्सकडे. कुठं अप्लाइज? टू फर्मिऑन्स. मग फर्मिऑन्स म्हणजे काय? असे इलेक्ट्रॉन सच ॲज इलेक्ट्रॉन, असे इलेक्ट्रॉन ज्याच्याकडे काय आहे? हाफ इंटिजर आहे. जसं की प्लस हाफ आणि मायनस हाफ. ओके, त्याच्याकडे प्लस हाफ आणि मायनस हाफ आहे, ते काय असणार आहे? डिफरंट आहे. असं कोण म्हणतं? पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. मग क्वांटम नंबर जर बघितले आपण तर एन जो आहे, एनला काय म्हणतात? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एलला काय म्हणतात? अझिम्युटल क्वांटम नंबर. एम एलला म्हणतात मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि एम एस हे आहे स्पिन क्वांटम नंबर, ज्याची व्हॅल्यू प्लस हाफ और मायनस हाफ असते. मग जर आपण बघितलं एक ॲटॉमिक ऑर्बिटल आहे. हे ॲटॉमिक ऑर्बिटल जास्तीत जास्त कॅन होल्ड मॅक्झिमम, जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन होल्ड करतो तो? 2 इलेक्ट्रॉन. एका ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये हे जे ॲटॉमिक ऑर्बिटल आहे, हे ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात? 2. आणि दोन्ही बी कशी असतात? अपोजिट स्पिनचा. दिस 2 इलेक्ट्रॉन मस्ट हॅव अपोजिट स्पिन. कशी असते त्यांच्याकडे स्पिन? अपोजिट स्पिन असते. म्हणजेच काय? त्याच्यामध्ये प्लस हाफ और मायनस हाफ. मग हे काय एक्सप्लेन करते? एक्सप्लेन द इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट. इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंटला एक्सप्लेन करते. एक्झाम्पल बघूत. वनस ऑर्बिटल. वनस ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे काय आहेत? अपवर्ड आणि डाऊनवर्ड. मग इलेक्ट्रॉन 1चे क्वांटम नंबरमध्ये बघितलं, एनची व्हॅल्यू काय? 1 आहे, एलची व्हॅल्यू 0 आहे, एम एलची व्हॅल्यू 0 आहे, एम एसची व्हॅल्यू काय आहे? प्लस हाफ. इलेक्ट्रॉन 2 बघितलं, एनची व्हॅल्यू सेम, एनची व्हॅल्यू 1 आहे, एलची व्हॅल्यू 0, एम एलची व्हॅल्यू 0. म्हणजे बघितलं एन एल एम एल ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, ह्या कशा आहेत? सेम आहेत. फक्त एम एसची व्हॅल्यू काय? मायनस हाफ आणि प्लस हाफ. ही जी एम एसची व्हॅल्यू आहे मायनस हाफ आणि प्लस हाफ, ह्यावरून काय सिद्ध होतं की जे 4 क्वांटम नंबर आहेत त्यांच्याकडे सेम नंबर ऑफ
सेम नंबर ऑफ जे काही आपले सेट आहेत हे पार्टिकलचे सेट सेम नाहीत असं आपल्याला कळते आणि आपला पॉली एक्सक्लुजिव्ह प्रिन्सिपल काय होतो सिद्ध होतो. पॉस्च्युलेट ऑफ क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्सचे आपल्याला काय करायचे तर पॉस्च्युलेट पाहिजे आहेत. तर टोटल क्वांटम मेकॅनिक्सचे पॉस्च्युलेट किती आहेत 6 आहेत. फर्स्ट पॉस्च्युलेट, सेकंड पॉस्च्युलेट, नंतर आहे थर्ड पॉस्च्युलेट आणि नंतर आहे फोर्थ पॉस्च्युलेट, फिफ्थ पॉस्च्युलेट आणि सिक्स्थ पॉस्च्युलेट. त्याच्यामधलं आपल्याला पाहिजे आहे फर्स्ट पॉस्च्युलेट. तर फर्स्ट पॉस्च्युलेट ऑफ क्वांटम मेकॅनिक्स काय म्हणतो, अ सिस्टीम at any time is described by a function called as wave function written as psi xt. समजा एक सिस्टीम आहे, या सिस्टमला आपल्याला काय करायचं आहे डिस्क्राईब करायचं आहे. तर डिस्क्राईब करण्यासाठी आपण जो काही फंक्शन घेतो त्या फंक्शनला आपण काय म्हणतो वेव फंक्शन. आणि हा वेव फंक्शन कसा लिहिला जातो साई एक्स टीनं लिहिला जातो. मग दुसरं काय, दिस फंक्शन कंटेन ऑल इन्फॉर्मेशन अबाउट सिस्टीम. मग तो जो फंक्शन आहे हा फंक्शनकडे काय असते सगळी इन्फॉर्मेशन असते. इन्फॉर्मेशन अबाउट सिस्टीम, जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमकडली जी काही इन्फॉर्मेशन आहे ही सगळी इन्फॉर्मेशन कोणाकडे असते तर त्या फंक्शनकडे असते. हा झाला आपला फर्स्ट पॉस्च्युलेट. ओके, फर्स्ट पॉस्च्युलेटमध्ये काय फंक्शन साई एक्स टी काय करतो सिस्टीमची काय करतो इन्फॉर्मेशन काय करतो डिस्क्राईब करतो. तर सेकंड पॉस्च्युलेट काय म्हणतो, द फंक्शन साई एक्स टी अँड इट्स फर्स्ट अँड सेकंड डेरिव्हेटिव्ह काय असतो मस्ट बी कंटिन्युअस फायनाईट अँड सिंगल व्हॅल्यू. म्हणजे काय, एक फंक्शन आहे, फंक्शन कोणता साई एक्स टी फंक्शन आहे, त्याचा फर्स्ट आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह. तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याचा काय असतो डी साई एक्स टी अपॉन डी एक्स हा त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह काय असतो डी स्क्वेअर साई एक्स टी अपॉन डी एक्स स्क्वेअर. हा कसा असतो कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे काय कुठल्याही प्रकारचा सडन जंप त्याच्यामध्ये आढळून येत नाही. नंतर तो काय असतो फायनाईट असतो. नंतर तो काय असतो सिंगल व्हॅल्यू असतो. फायनाईट आणि सिंगल व्हॅल्यू म्हणजे जो वेव्ह फंक्शन आहे त्याचा फर्स्ट आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह कंटिन्युअस फायनाईट आणि सिंगल व्हॅल्यू असतो. मग तो वेव्ह फंक्शन जो असतो हा वेव्ह फंक्शन काय असतो नॉर्मलाइज असतो. मग नॉर्मलाइजचा अर्थ काय असतो विच मीन्स टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग पार्टिकल्स हे काय असते 1 असते. काय वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज आहे आणि नॉर्मलाइज म्हणजे काय तर टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज काय आहे 1 आहे. त्याचं इक्वेशन काय आहे इंटिग्रेशन ऑफ -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी साई स्टार एक्स टी साई एक्स टी डी एक्स 1 इक्वेशन इंटिग्रेशन -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी साई स्टार एक्स टी साई एक्स टी डी एक्स 1. थर्ड पॉस्च्युलेट काय सांगतो द मेजरेबल क्वांटिटी रिप्रेझेंटेड बाय हार्मिल्टोनियन ऑपरेटर. समजा कोणती बी मेजरेबल प्रॉपर्टी असते फंक्शनची जसं की पोझिशन एनर्जी आणि मोमेंटम हे रिप्रेझेंट केली जाते कशानं हार्मिल्टोनियन ऑपरेटरनं. आणि हार्मिल्टोनियन ऑपरेटर डिनोट केला जातो ए कॅपनं. हे झालं थर्ड पॉस्च्युलेट. त्या हार्मिल्टोनियन ऑपरेटर जो असतो त्यानं सॅटिस्फाय केली पाहिजे फॉलोइंग कंडिशन. फॉलोइंग कंडिशन कोणती आहे इंटिग्रेशन ऑफ साई आय स्टार ए कॅप साई जे डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साई जे अंडर ब्रॅकेट ए कॅप साई आय स्टार डी एक्स. ह्याचा अर्थ जो साई स्टार आणि साई जे आहेत हे वेव्ह फंक्शन ऑफ पार्टिकल्स आहेत. आणि कंडिशन काय आहे जे काय आहे वेव्ह फंक्शन ऑफ कोणाचा जेचा हा आणि ए कॅप आणि साई ए हे काय असले पाहिजे अंडर ब्रॅकेट साई स्टार डी एक्सच्या बरोबर असले पाहिजे. फोर्थ पॉस्च्युलेट काय म्हणतो व्हेन यू मेजर ऑब्झर्वेबल रिझल्ट यू गेट वन ऑफ द आयगन फंक्शन. ज्यावेळेस आपण काय करतो एखाद्या ऑब्झर्वेबलला मेजर करतो तर त्याचा रिझल्ट कोणासारखा आला पाहिजे आयगन फंक्शन सारखा. आयगन फंक्शन ऑफ ऑपरेटर. तर आयगन फंक्शन ऑफ ऑपरेटरचा फॉर्म्युला काय आहे ए कॅप साय आय स्मॉल ए आय साय आय ए कॅप साय आय स्मॉल ए आय साय आय. तर फिफ्थ पॉस्च्युलेट जो आपला फिफ्थ पॉस्च्युलेट आहे हा फिफ्थ पॉस्च्युलेट काय सांगतो द ॲव्हरेज व्हॅल्यू
ही जी ॲव्हरेज व्हॅल्यू असते, ही ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ एच गिवन ही कोणाच्या बरोबर असते? इंटिग्रेशन ऑफ -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी साय स्टार ए कॅप साय डी एक्सच्या बरोबर असते. 6 पॉस्च्युलेट हाऊ वेव्ह फंक्शन चेंज विथ टाईम. वेव्ह फंक्शन टाईमनुसार कसा चेंज होतो हे आपल्या 6 पॉस्च्युलेट सांगितलं जातं. आणि हा जो असतो हे रिप्रेझेंट केला जातो, रिप्रेझेंटेड टाईम डिपेंडंट, काय टाईम डिपेंडंट स्क्रॉडिंगर इक्वेशननुसार तो काय केला जातो, रिप्रेझेंटेड केला जातो. त्याचा फॉर्म्युला काय आहे? एच कॅप साय एक्स टी, जो काय आहे हॅमिल्टोनियनचं फंक्शन घेतलं एक्स टी, आय एच कट मल्टिप्लाइड बाय डी साय एक्स टी अपॉन डी टी. जो एच आहे हा डिनोट केला जातो हॅमिल्टोनियन ऑपरेटर विथ काय रिप्रेझेंट टोटल एनर्जी एच कॅप इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. ॲक्सेप्टेबिलिटी ऑफ वेव्ह फंक्शन. जर ॲक्सेप्टेबिलिटी ऑफ वेव्ह फंक्शन जर परीक्षेला आलं तर आपल्याला खालील एवढे पॉईंट आपल्याला नमूद करायचे आहे. आपल्याला कंटिन्युटी, ॲक्सेप्टेबिलिटीमध्ये कंटिन्युटी दाखवायची आहे. नंतर स्क्वेअर इंटेग्रॅबिलिटी दाखवायची आहे. नंतर तो सिंगल व्हॅल्यू आहे दाखवायचा आहे. नंतर नॉर्मलायझेशन आहे दाखवायचं आहे. नंतर त्याची ऑर्थोगोनॅलिटी दाखवायचं आहे. एक्झामिनरला फायनाईट एव्हरीवेअर, सगळीकडे फायनाईट असतो हा दाखवायचा आहे. नंतर त्याची बाउंड्री कंडिशन तो सॅटिस्फाय करतो हा दाखवायचा आहे. आता एक एक करून आपण सगळ्या कंडिशन पाहू कंटिन्युटीमध्ये. तर द वेव्ह फंक्शन साय एक्स, द वेव्ह फंक्शन साय एक्स हा मस्ट बी काय असतो? कंटिन्युअस आणि स्मूथ असतो. म्हणजे जो आपला वेव्ह फंक्शन साय एक्स आहे हा साय एक्स मस्ट असला पाहिजे, काय कंटिन्युअस आणि स्मूथ असला पाहिजे. तो कंटिन्युअस असला पाहिजे आणि स्मूथ असला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा जो पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे काय कोणाकोणाचं डी साय डी एक्स आणि डी साय डी वायचं हा बी कसा असला पाहिजे? कंटिन्युअस असला पाहिजे. इट्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह लाईक डी साय डी एक्स अँड डी साय डी टी मस्ट बी कंटिन्युअस. नंतर दुसरी काही कंटिन्युटी बघितली आपण, स्क्वेअर इंटिग्रॅबिलिटी. जे वेव्ह फंक्शन आहे हा वेव्ह फंक्शन क्वाड्रॅटिकली इंटिग्रेबल असला पाहिजे. जे क्वाड्रॅटिकली इंटिग्रेबल असला पाहिजे त्यासाठी कंडिशन काय आहे? जे इंटिग्रेशन ऑफ साय स्टार आणि साय डी टाव हा ग्रेटर दॅन इन्फिनिटी असला पाहिजे. त्यावेळेस तो काय असतो? स्क्वेअर इंटिग्रॅबिलिटी दाखवतो. मग वेव्ह फंक्शन काय असला पाहिजे? सिंगल व्हॅल्यू असला पाहिजे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ साय स्टार आणि साय डी टाऊ इज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी, इट मस्ट बी सिंगल व्हॅल्यू. ही जी आहे ही काय आहे? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आहे आणि ह्याची व्हॅल्यू कशी असली पाहिजे? सिंगल व्हॅल्यू असली पाहिजे. मग तो कसा असला पाहिजे? नॉर्मलायझेशन. मग द वेव्ह फंक्शन मस्ट बी नॉर्मलाइज सो दॅट टोटल प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1. हा वेव्ह फंक्शन कसा असला पाहिजे? नॉर्मलाइज असला पाहिजे. मग टोटल प्रोबॅबिलिटी त्याची काय असते? 1 असते. तर मग नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ साय स्टार डी साय डी टाव इज इक्वल टू 1. नंतर तो ऑर्थोगोनॅलिटी दाखवलं पाहिजे. जो डिफरंट वेव्ह फंक्शन आहेत रिप्रेझेंटिंग डिफरंट स्टेट मस्ट बी ऑर्थोगोनल. जे डिफरंट वेव्ह फंक्शन असतात, डिफरंट वेव्ह फंक्शन असतात ते डिफरंट स्टेट काय करत असतात? शो करतात. पण ते शो कसे असले पाहिजे? ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनलसाठी काय? साय स्टार वेव्ह फंक्शन ऑफ एम आणि वेव्ह फंक्शन ऑफ एन हे त्याचं डी एक्स हा काय असला पाहिजे? 0. म्हणजे त्याची ऑर्थोगोनॅलिटी दाखवली जाते. वेव्ह फंक्शन फायनाईट एव्हरीवेअर असला पाहिजे, प्रत्येक वेळ फायनाईट असला पाहिजे. तो नॉट गो टू इनफायनाईट असला पाहिजे, म्हणजे सगळीकडे फायनाईट असला पाहिजे. नंतर आपल्याला बघायचं आहे बाउंड्री कंडिशन. वेव्ह फंक्शन मस्ट सॅटिस्फाय बाउंड्री कंडिशन. वेव्ह फंक्शननं बाउंड्री कंडिशन जी असते ही सॅटिस्फाय केली पाहिजे. मग आता खाली काय आपल्याला वेव्ह फंक्शन दिले तर एक हे वेव्ह फंक्शन ॲक्सेप्टेबिलिटी आहेत का नॉट ॲक्सेप्टेबिलिटी आहेत बघायचे. तर ॲक्सेप्टेबिलिटीसाठी काय? वेव्ह फंक्शन स्मूथ असला पाहिजे, वेव्ह फंक्शन फायनाईट असला पाहिजे, वेव्ह फंक्शन सिंगल व्हॅल्यू असला पाहिजे, वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज असला पाहिजे आणि वेव्ह फंक्शन ऑर्थोगोनल असला पाहिजे. हे सगळं असेल तर तो ॲक्सेप्टेबल आहे. तर हा वेव्ह फंक्शन आहे, हा वेव्ह फंक्शन आपलाच चालला, हा लक्ष दे, हा स्मूथ कर्व आहे आणि हा कंटिन्युअस आहे. ओके, म्हणून हा काय आहे? ॲक्सेप्टेबल आहे.
हा वेव्ह फंक्शन इथं काय आहे, डिस्कंटिन्यू आहे. हा डिस्कंटिन्यू असल्यामुळे हा नॉट ॲक्सेप्टेबल आहे. हे पहा, हे वेव्ह फंक्शन काय आहे, डिस्कंटिन्यू आहे म्हणजे नॉट ॲक्सेप्टेबल आहे. हे वेव्ह फंक्शन काय आहे, कंटिन्युअस आहे म्हणजे हा काय आहे, ॲक्सेप्टेबिलिटी आहे. अशा प्रकारे आपल्याला दाखवायचं आहे ॲक्सेप्टेबिलिटी आणि नॉट ॲक्सेप्टेबिलिटी. आयगन फंक्शन अँड आयगन व्हॅल्यूज ऑफ अँग्युलर मोमेंटम. आपल्याला पाहिजे आयगन फंक्शन, आयगन व्हॅल्यूज ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे टाईप्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. कोणता, टाईप्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. किती टाईप्स आहेत अँग्युलर मोमेंटमचे, तर 2 टाईप्स असतात अँग्युलर मोमेंटमचे. पहिला आहे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आणि दुसरा आहे स्पिन अँग्युलर मोमेंटम. यस, 2 टाईप असतात, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम यल आणि स्पिन अँग्युलर मोमेंटम यस. स्पिन अँग्युलर मोमेंटम यस आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम यल. जो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम असते हे काय असते, ड्यू टू इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस. जे इलेक्ट्रॉन असतात हे काय करतात, मूव्ह करतात अराउंड न्यूक्लियस. त्याला आपण काय म्हणतो, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. स्पिन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम कोणाला म्हणतात, तर इलेक्ट्रॉन मूव्ह करतात स्पिनिंग ऑन इट्स ॲक्सिस. इलेक्ट्रॉन त्याच्याच ॲक्सिस भोवती जे मूव्ह करतात त्याला म्हणतात स्पिन अँग्युलर मोमेंटम. आणि इलेक्ट्रॉन ही न्यूक्लियसच्या भोवती काय करतात, मूव्ह करतात, त्याला म्हणतात ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. आता आपल्याला स्पिन अँग्युलर मोमेंटम आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमचं काय करायचं, ऑपरेटर बघायचं आहे. मग त्यासाठी आपण पहिला बघणार आहोत ऑर्बिटल ऑपरेटर, ऑर्बिटल ऑपरेटर आणि नंतर स्पिन ऑपरेटर. ऑर्बिटल ऑपरेटरमध्ये ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम जे आहे आपण एलनं डिनोट केलं जातं. तर मग ऑपरेटर काढायचं, तर ऑपरेटरसाठी काय करेल, यल कॅप स्क्वेअर. मग यल कॅप स्क्वेअर हे काय दाखवतो, टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर. एल कॅप स्क्वेअर टोटल अँग्युलर मोमेंटम ऑर्बिटल ऑपरेटर दाखवतो. तर एल कॅप झेड हे झेड कॉम्पोनंट ऑफ ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम दाखवतो. मग आता आपल्याला ऑपरेटर झाल्यानंतर आपलं स्पिन ऑपरेटर बघायचं आहे. स्पिन ऑपरेटरमध्ये एस कॅप काय दाखवतो, टोटल स्पिन अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर दाखवतो. तर एस झेड काय दाखवतो, झेड कॉम्पोनंट ऑफ स्पिन अँग्युलर मोमेंटम दाखवतो. आपल्याला बघायचं आहे नंतर क्वांटम नंबर फॉर कोणासाठी, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आणि स्पिन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. त्यामध्ये आपण पहिलं बघणार आहोत फॉर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमसाठी बघणार आहोत यल जो असतो, यल हा यल ऑर्बिटल क्वांटम नंबर दाखवतो. तर एम एल हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर दाखवतो. यल ऑर्बिटल क्वांटम नंबर, तर एम एल हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर. हे ऑर्बिटलसाठी. स्पिनसाठी काय, यस हा स्पिन क्वांटम नंबर दाखवतो. हे हाफ फॉर इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनसाठी हाफ असतो. एम एस हा स्पिन मॅग्नेटिक क्वांटम नंबर, एम म्हणजे मॅग्नेटिक, स्पिन मॅग्नेटिक क्वांटम नंबर प्लस हाफ और मायनस हाफ असतो. आता आपल्याला त्याचं काढायचे आयगन फंक्शन. आयगन फंक्शन कोणासाठी, तर ऑर्बिटल पार्टसाठी आणि स्पिन पार्टसाठी. जो वाय यल एम एल, वाय एल, यल म्हणजे काय आहे, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आणि एम एल काय आहे, तर काय मॅग्नेटिक अँग्युलर मोमेंटम. हा एम एल आपण बघितला, एम एल मॅग्नेटिक अँग्युलर मोमेंटम आहे. त्यासाठी आपण काय म्हणलं, थिटा आणि साय. हे काय वायसाठी यल एम एल थिटा आणि साय आहे. हे कसं रिटर्न करायचं, तर यल एम एल तशाच तसं यल एम एल घेतलं आणि त्याला लिहिलं आपण काय, डायरेक्ट नोटेशनमध्ये लिहिलं. कशामध्ये, डायरेक्ट नोटेशनमध्ये. स्पिन पार्टसाठी कसं रिटर्न करायचं, स्पिन पार्टसाठी यस आणि एम एस. यस म्हणजे काय, स्पिन मोमेंटम आणि हे काय मॅग्नेटिक स्पिन मोमेंटम प्लस हाफ आणि मायनस हाफ. हे काय झालं, एससाठी हाफ आणि हा झाला एम एससाठी प्लस हाफ. तर आयगन व्हॅल्यू इक्वेशन ह्याच्या काढायचं, आपलं आयगन व्हॅल्यू इक्वेशन काढायचे आहेत. तर जे आयगन व्हॅल्यू इक्वेशन काय फॉर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमसाठी आपण काय घेतलं, यल कॅप घेतला, एल कॅप स्क्वेअर टोटल काय अँग्युलर मोमेंटम. टोटल अँग्युलर मोमेंटम काय, यल एम एल अँग्युलर मोमेंटम आणि काय आहे मॅग्नेटिक अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू हा काय झाला, यल एल प्लस 1. काय लिहायचं आपल्याला, यल अंडर ब्रॅकेट एल प्लस 1 एच स्क्वेअर
आणि नंतर काय लिहायचं डायरेक्ट नोटेशनमध्ये यल एम एल लिहिला. यल एम एल डायरेक्ट नोटेशनला डायरेक्ट नोटेशन आणि यल स्क्वेअरसाठी आपण काय लिहिला फॉर्म्युला यल अंडर ब्रॅकेट यल प्लस 1 एच स्क्वेअर. तर आपल्याला यल झेड ॲक्सिससाठी काढायचं आहे यल एम एल काढायचं आहे. तर काय घेतलं एम एल एच कट काय एम एल एच कट पुढे लक्षातच यल एम एल. फॉर स्पिन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमसाठी एस कॅप एस एम एस. मग ह्यासाठी फॉर्म्युला घेतला काय एस सेम असं एस प्लस 1 एच कट स्क्वेअर आणि जशाचं डायरेक्ट नोटेशनमध्ये. आणि ह्याच्यासाठी काय घेतला एस एम एससाठी एम एस एच इथे एस काढला एम एच काढूच एम एस एच कट एम एस. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे आयगन फंक्शन अँड आयगन व्हॅल्यूज ऑफ अँग्युलर मोमेंटम. पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. जो पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय म्हणतो नो टू इलेक्ट्रॉन्स काय म्हणतो नो टू इलेक्ट्रॉन्स इन द सेम ॲटम्स कॅन हॅव द सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर कोणते एन एल एम एल आणि एम एस. अकॉर्डिंग टू पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय म्हणतो तो ॲटममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत तर 2 इलेक्ट्रॉनकडे चारीला चारी जे क्वांटम नंबर आहेत हे सेम नाहीत. म्हणजेच जे ॲटममध्ये इलेक्ट्रॉन आहेत त्यांचे क्वांटम नंबर हे सेम नाहीत. हे त्याचं काय आहे स्टेटमेंट आहे. मग हे अप्लाइज कुठं केलं जातं फर्मिऑन्सकडे. कुठं अप्लाइज टू फर्मिऑन्स. मग फर्मिऑन्स म्हणजे काय असे इलेक्ट्रॉन सच ॲज इलेक्ट्रॉन असे इलेक्ट्रॉन ज्याच्याकडे काय आहे हाफ इंटिजर आहे जसं की प्लस हाफ आणि मायनस हाफ. ओके त्याच्याकडे प्लस हाफ आणि मायनस हाफ आहे ते काय असणार आहे डिफरंट आहे असं कोण म्हणतं पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. मग क्वांटम नंबर जर बघितले आपण तर एन जो आहे एनला काय म्हणतात प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एलला काय म्हणतात अझिम्युटल क्वांटम नंबर. एम एलला म्हणतात मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि एम एस हे आहे स्पिन क्वांटम नंबर ज्याची व्हॅल्यू प्लस हाफ और मायनस हाफ असते. मग जर आपण बघितलं एक ॲटॉमिक ऑर्बिटल आहे. हे ॲटॉमिक ऑर्बिटल जास्तीत जास्त कॅन होल्ड मॅक्झिमम जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन होल्ड करतो तो 2 इलेक्ट्रॉन. एका ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये हे जे ॲटॉमिक ऑर्बिटल आहे हे ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात 2 आणि दोन्ही बी कशी असतात अपोजिट स्पिनचं. दिस 2 इलेक्ट्रॉन मस्ट हॅव अपोजिट स्पिन. कशी असते त्यांच्याकडे स्पिन अपोजिट स्पिन असते. म्हणजेच काय त्याच्यामध्ये प्लस हाफ और मायनस हाफ. मग हे काय एक्सप्लेन करते एक्सप्लेन द इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट. इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंटला एक्सप्लेन करते. एक्झाम्पल बघूत वनस ऑर्बिटल. वनस ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे काय आहेत अपवर्ड आणि डाऊनवर्ड. मग इलेक्ट्रॉन 1चे क्वांटम नंबरमध्ये बघितलं एनची व्हॅल्यू काय 1 आहे एलची व्हॅल्यू 0 आहे एम एलची व्हॅल्यू 0 आहे एम एसची व्हॅल्यू काय आहे प्लस हाफ. इलेक्ट्रॉन 2 बघितलं एनची व्हॅल्यू सेम एनची व्हॅल्यू 1 आहे एलची व्हॅल्यू 0 एम एलची व्हॅल्यू 0. म्हणजे बघितलं एन एल एम एल ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या कशा आहेत सेम आहेत. फक्त एम एसची व्हॅल्यू काय मायनस हाफ आणि प्लस हाफ. ही जी एम एसची व्हॅल्यू आहे मायनस हाफ आणि प्लस हाफ ह्यावरून काय सिद्ध होतं की जे 4 क्वांटम नंबर आहेत त्यांच्याकडे सेम नंबर ऑफ जे काही आपले सेट आहेत हे पार्टिकलचे सेट सेम नाहीत असं आपल्याला कळते आणि आपला पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय होतो सिद्ध होतो. पॉस्च्युलेट ऑफ क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्सचे आपल्याला काय करायचे तर पॉस्च्युलेट पाहिजे आहेत. तर टोटल क्वांटम मेकॅनिक्सचे पॉस्च्युलेट किती आहेत 6 आहेत. फर्स्ट पॉस्च्युलेट सेकंड पॉस्च्युलेट नंतर आहे थर्ड पॉस्च्युलेट आणि नंतर आहे फोर्थ पॉस्च्युलेट फिफ्थ पॉस्च्युलेट आणि सिक्स्थ पॉस्च्युलेट. त्याच्यामधलं आपल्याला पाहायचं आहे फर्स्ट पॉस्च्युलेट. तर फर्स्ट पॉस्च्युलेट ऑफ क्वांटम मेकॅनिक्स काय म्हणतो अ सिस्टीम ॲट एनी टाईम इज डिस्क्राईब बाय फंक्शन कॉल्ड ॲज वेव्ह फंक्शन रिटर्न ॲज साई एक्स. समजा एक सिस्टीम आहे या सिस्टमला आपल्याला काय करायचं आहे डिस्क्राईब करायचं आहे. तर डिस्क्राईब करण्यासाठी आपण जो काही फंक्शन घेतो त्या फंक्शनला आपण काय म्हणतो वेव्ह फंक्शन. आणि हा वेव्ह फंक्शन कसा लिहिला जातो साई एक्स टीनं लिहिला जातो. मग दुसरं काय दिस फंक्शन कंटेन ऑल इन्फॉर्मेशन अबाउट सिस्टीम. मग तो जो फंक्शन आहे हा फंक्शनकडे काय असते
सगळी इन्फॉर्मेशन असते, इन्फॉर्मेशन अबाउट सिस्टीम. जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमकडली जी काही इन्फॉर्मेशन आहे ही सगळी इन्फॉर्मेशन कोणाकडे असते, तर त्या फंक्शनकडे असते. हा झाला आपला फर्स्ट पॉस्च्युलेट. ओके, फर्स्ट पॉस्च्युलेटमध्ये काय, फंक्शन साई एक्स टी काय करतो, सिस्टीमची काय करतो, इन्फॉर्मेशन काय करतो, डिस्क्राईब करतो. तर सेकंड पॉस्च्युलेट काय म्हणतो, द फंक्शन साई एक्स टी अँड इट्स फर्स्ट अँड सेकंड डेरिव्हेटिव्ह काय असतो, मस्ट बी कंटिन्युअस, फायनाईट अँड सिंगल व्हॅल्यू. म्हणजे काय, एक फंक्शन आहे, फंक्शन कोणता, साई एक्स टी फंक्शन आहे, त्याचा फर्स्ट आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह. तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याचा काय असतो, डी साई एक्स टी अपॉन डी एक्स हा त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह काय असतो, डी स्क्वेअर साई एक्स टी अपॉन डी एक्स स्क्वेअर. हा कसा असतो, कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचा सडन जंप त्याच्यामध्ये आढळून येत नाही. नंतर तो काय असतो, फायनाईट असतो. नंतर तो काय असतो, सिंगल व्हॅल्यू असतो. फायनाईट आणि सिंगल व्हॅल्यू म्हणजे जो वेव्ह फंक्शन आहे त्याचा फर्स्ट आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह कंटिन्युअस, फायनाईट आणि सिंगल व्हॅल्यू असतो. मग तो वेव्ह फंक्शन जो असतो हा वेव्ह फंक्शन काय असतो, नॉर्मलाइज असतो. मग नॉर्मलाइजचा अर्थ काय असतो, विच मीन्स टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग पार्टिकल्स हे काय असते, 1 असते. काय, वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज आहे आणि नॉर्मलाइज म्हणजे काय, तर टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज काय आहे, 1 आहे. त्याचं इक्वेशन काय आहे, इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी साई स्टार एक्स टी साई एक्स टी डी एक्स 1. इक्वेशन इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी साई स्टार एक्स टी साई एक्स टी डी एक्स 1. थर्ड पॉस्च्युलेट काय सांगतो, द मेजरेबल क्वांटिटी रिप्रेझेंटेड बाय हर्मॅन्टोनियन ऑपरेटर. समजा कोणती बी मेजरेबल प्रॉपर्टी असते फंक्शनची, जसं की पोझिशन, एनर्जी आणि मोमेंटम, हे रिप्रेझेंट केली जाते कशानं, हर्मॅन्टोनियन ऑपरेटरनं. आणि हर्मॅन्टोनियन ऑपरेटर डिनोट केला जातो ए कॅपनं. हे झालं थर्ड पॉस्च्युलेट. त्या हर्मॅन्टोनियन ऑपरेटर जो असतो त्यानं सॅटिस्फाय केली पाहिजे फॉलोइंग कंडिशन. फॉलोइंग कंडिशन कोणती आहे, इंटिग्रेशन ऑफ साई आय स्टार ए कॅप साई जे डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साई जे अंडर ब्रॅकेट ए कॅप साई आय स्टार डी एक्स. ह्याचा अर्थ जो साई स्टार आणि साई जे आहेत हे वेव्ह फंक्शन ऑफ पार्टिकल्स आहेत. आणि कंडिशन काय आहे, जे काय आहे वेव्ह फंक्शन ऑफ कोणाचा, जेचा, हा आणि ए कॅप आणि साई ए हे काय असले पाहिजे, अंडर ब्रॅकेट साई स्टार डी एक्सच्या बरोबर असले पाहिजे. फोर्थ पॉस्च्युलेट काय म्हणतो, when you measure observable result you get one of the eigen function. ज्यावेळेस आपण काय करतो, एखाद्या ऑब्झर्वेबलला मेजर करतो तर त्याचा रिझल्ट कोणासारखा आला पाहिजे, आयगन फंक्शन सारखा, आयगन फंक्शन ऑफ ऑपरेटर. तर आयगन फंक्शन ऑफ ऑपरेटरचा फॉर्म्युला काय आहे, ए कॅप साय आय स्मॉल ए आय साय आय, ए कॅप साय आय स्मॉल ए आय साय आय. तर फिफ्थ पॉस्च्युलेट जो आपला फिफ्थ पॉस्च्युलेट आहे, हा फिफ्थ पॉस्च्युलेट काय सांगतो, द अवरेज व्हॅल्यू, ही जी अवरेज व्हॅल्यू असते ही अवरेज व्हॅल्यू ऑफ एची गिवन ही कोणाच्या बरोबर असते, इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी साई स्टार ए कॅप साय डी एक्सच्या बरोबर असते. सिक्स पॉस्च्युलेट, हाऊ वेव्ह फंक्शन चेंज विथ टाईम. वेव्ह फंक्शन टाईमनुसार कसा चेंज होतो हे आपल्या सिक्स पॉस्च्युलेट सांगितलं जातं. आणि हा जो असतो हे रिप्रेझेंट केला जातो, रिप्रेझेंटेड टाईम डिपेंडंट, काय टाईम डिपेंडंट स्क्रॉडिंगर इक्वेशननुसार तो काय केला जातो, रिप्रेझेंटेड केला जातो. त्याचा फॉर्म्युला काय आहे, एच कॅप साय एक्स टी, जो काय आहे हॅमिल्टोनियनचं फंक्शन घेतलं एक्स टी, आय एच कट मल्टिप्लाइड बाय डी साई एक्स टी अपॉन डी टी. जो एच आहे हा डिनोट केला जातो हॅमिल्टोनियन ऑपरेटर विथ काय, रिप्रेझेंट टोटल एनर्जी एच कॅप इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. ॲक्सेप्टेबिलिटी ऑफ वेव्ह फंक्शन. जर ॲक्सेप्टेबिलिटी ऑफ वेव्ह फंक्शन जर परीक्षेला आलं तर आपल्याला खालील एवढे पॉईंट आपल्याला नमूद करायचे आहे. आपल्याला कंटिन्युटी, ॲक्सेप्टेबिलिटीमध्ये कंटिन्युटी दाखवायची आहे, नंतर स्क्वेअर इंटेग्रॅबिलिटी दाखवायची आहे,
नंतर तो सिंगल व्हॅल्यू आहे दाखवायचा आहे, नंतर नॉर्मलायझेशन आहे दाखवायचं आहे, नंतर त्याची ऑर्थोगोनॅलिटी दाखवायचं आहे एक्झामिनरला. फायनाईट एव्हरीवेअर, सगळीकडे फायनाईट असतो हा दाखवायचा आहे. नंतर त्याची बाउंड्री कंडिशन तो सॅटिस्फाय करतो हा दाखवायचा आहे. आता एक एक करून आपण सगळ्या कंडिशन पाहू कंटिन्युटीमध्ये. तर द वेव्ह फंक्शन साई एक्स, द वेव्ह फंक्शन साई एक्स हा मस्ट बी काय असतो, कंटिन्युअस आणि स्मूथ असतो. म्हणजे जो आपला वेव्ह फंक्शन साई एक्स आहे हा साई एक्स मस्ट असला पाहिजे, काय, कंटिन्युअस आणि स्मूथ असला पाहिजे. तो कंटिन्युअस असला पाहिजे आणि स्मूथ असला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा जो पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे काय कोणाकोणाचं डी साय डी एक्स आणि डी साय डी वायचं हा बी कसा असला पाहिजे, कंटिन्युअस असला पाहिजे. इट्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह लाईक डी साय डी एक्स अँड डी साय डी टी मस्ट बी कंटिन्युअस. नंतर दुसरी काही कंटिन्युटी बघितली आपण, स्क्वेअर इंटिग्रॅबिलिटी. जे वेव्ह फंक्शन आहे हा वेव्ह फंक्शन क्वाड्रॅटिकली इंटिग्रेबल असला पाहिजे, जे क्वाड्रॅटिकली इंटिग्रेबल असला पाहिजे. त्यासाठी कंडिशन काय आहे, जे इंटिग्रेशन ऑफ साय स्टार आणि साय डी टाव हा ग्रेटर दॅन इन्फिनिटी असला पाहिजे. त्यावेळेस तो काय असतो, स्क्वेअर इंटिग्रॅबिलिटी दाखवतो. मग वेव्ह फंक्शन काय असला पाहिजे, सिंगल व्हॅल्यू असला पाहिजे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ साय स्टार आणि साय डी टाऊ इज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी, इट मस्ट बी सिंगल व्हॅल्यू. ही जी आहे ही काय आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आहे आणि ह्याची व्हॅल्यू कशी असली पाहिजे, सिंगल व्हॅल्यू असली पाहिजे. मग तो कसा असला पाहिजे, नॉर्मलायझेशन. मग द वेव्ह फंक्शन मस्ट बी नॉर्मलाइज सो दॅट टोटल प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1. हा वेव्ह फंक्शन कसा असला पाहिजे, नॉर्मलाइज असला पाहिजे. मग टोटल प्रोबॅबिलिटी त्याची काय असते, 1 असते. तर मग नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ साय स्टार डी साय डी टाव इज इक्वल टू 1. नंतर तो ऑर्थोगोनॅलिटी दाखवलं पाहिजे. जो डिफरंट वेव्ह फंक्शन आहेत रिप्रेझेंटिंग डिफरंट स्टेट मस्ट बी ऑर्थोगोनल. जे डिफरंट वेव्ह फंक्शन असतात, डिफरंट वेव्ह फंक्शन असतात, ते डिफरंट स्टेट काय करत असतात, शो करतात. पण ते शो कसे असले पाहिजे, ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनलसाठी काय, साय स्टार वेव्ह फंक्शन ऑफ यम आणि वेव्ह फंक्शन ऑफ यन हे त्याचं डी एक्स हा काय असला पाहिजे, 0. म्हणजे त्याची ऑर्थोगोनॅलिटी दाखवली जाते. वेव्ह फंक्शन फायनाईट एव्हरीवेअर असला पाहिजे, प्रत्येक वेळ फायनाईट असला पाहिजे. तो नॉट गो टू इनफायनाईट असला पाहिजे, म्हणजे सगळीकडे फायनाईट असला पाहिजे. नंतर आपल्याला बघायचं आहे बाउंड्री कंडिशन. वेव्ह फंक्शन मस्ट सॅटिस्फाय बाउंड्री कंडिशन. वेव्ह फंक्शननं बाउंड्री कंडिशन जी असते ही सॅटिस्फाय केली पाहिजे. मग आता खाली काय आपल्याला वेव्ह फंक्शन दिले, तर हे वेव्ह फंक्शन ॲक्सेप्टेबिलिटी आहेत का नॉट ॲक्सेप्टेबिलिटी आहेत बघायचे. तर ॲक्सेप्टेबिलिटीसाठी काय, वेव्ह फंक्शन स्मूथ असला पाहिजे, वेव्ह फंक्शन फायनाईट असला पाहिजे, वेव्ह फंक्शन सिंगल व्हॅल्यू असला पाहिजे, वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज असला पाहिजे आणि वेव्ह फंक्शन ऑर्थोगोनल असला पाहिजे. हे सगळं असेल तर तो ॲक्सेप्टेबल आहे. तर हा वेव्ह फंक्शन आहे, हा वेव्ह फंक्शन आपला चालला, हा लक्ष दे, हा स्मूथ कर्व आहे आणि हा कंटिन्युअस आहे. ओके, म्हणून हा काय आहे, ॲक्सेप्टेबल आहे. हा वेव्ह फंक्शन इथं काय आहे, डिस्कंटिन्यू आहे. हा डिस्कंटिन्यू असल्यामुळे हा नॉट ॲक्सेप्टेबल आहे. हे पाहे वेव्ह फंक्शन काय आहे, डिस्कंटिन्यू आहे, म्हणजे नॉट ॲक्सेप्टेबल आहे. हे वेव्ह फंक्शन काय आहे, कंटिन्युअस आहे, म्हणजे हा काय आहे, ॲक्सेप्टेबिलिटी आहे. अशा प्रकारे आपल्याला दाखवायचं आहे ॲक्सेप्टेबिलिटी आणि नॉट ॲक्सेप्टेबिलिटी. आयगन फंक्शन अँड आयगन व्हॅल्यूज ऑफ अँग्युलर मोमेंटम. आपल्याला पाहिजे आयगन फंक्शन आयगन व्हॅल्यूज ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे टाईप्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. कोणता, टाईप्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. किती टाईप्स आहेत अँग्युलर मोमेंटमचे, तर 2 टाईप्स असतात अँग्युलर मोमेंटमचे. पहिला आहे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आणि दुसरा आहे स्पिन अँग्युलर मोमेंटम. यस, 2 टाईप असतात, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम यल आणि स्पिन अँग्युलर मोमेंटम यस. स्पिन अँग्युलर मोमेंटम यस आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम यल. जो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम असते हे काय असते, ड्यू टू इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस. जे इलेक्ट्रॉन असतात हे काय करतात, मूव्ह करतात अराउंड न्यूक्लियस, त्याला आपण काय म्हणतो, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. स्पिन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम कोणाला म्हणतात, तर इलेक्ट्रॉन मूव्ह करतात स्पिनिंग
ऑन इट्स ॲक्सिस. इलेक्ट्रॉन त्याच्याच ॲक्सिस भोवती जे मूव्ह करतात त्याला म्हणतात स्पिन अँग्युलर मोमेंटम. आणि इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या भोवती काय करतात, मूव्ह करतात, त्याला म्हणतात ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. आता आपल्याला स्पिन अँग्युलर मोमेंटम आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमचं काय करायचं, ऑपरेटर बघायचं आहे. मग त्यासाठी आपण पहिला बघणार आहोत ऑर्बिटल ऑपरेटर आणि नंतर स्पिन ऑपरेटर. ऑर्बिटल ऑपरेटरमध्ये ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम जे आहे आपण एलनं डिनोट केलं जातं. तर मग ऑपरेटर काढायचं तर ऑपरेटरसाठी काय करेल, एल कॅप स्क्वेअर. मग एल कॅप स्क्वेअर हे काय दाखवतो, टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर. एल कॅप स्क्वेअर टोटल अँग्युलर मोमेंटम ऑर्बिटल ऑपरेटर दाखवतो. तर एल कॅप झेड हे झेड कॉम्पोनंट ऑफ ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम दाखवतो. मग आता आपल्याला ऑपरेटर झाल्यानंतर आपल्याला स्पिन ऑपरेटर बघायचं आहे. स्पिन ऑपरेटरमध्ये एस कॅप काय दाखवतो, टोटल स्पिन अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर दाखवतो. तर एस झेड काय दाखवतो, झेड कॉम्पोनंट ऑफ स्पिन अँग्युलर मोमेंटम दाखवतो. आपल्याला बघायचं आहे नंतर क्वांटम नंबर फॉर कोणासाठी, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आणि स्पिन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. त्यामध्ये आपण पहिलं बघणार आहोत फॉर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमसाठी बघणार आहोत यल जो असतो, यल हा यल ऑर्बिटल क्वांटम नंबर दाखवतो. तर एम एल हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर दाखवतो. यल ऑर्बिटल क्वांटम नंबर, तर एम एल हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर. हे ऑर्बिटलसाठी. स्पिनसाठी काय, एस हा स्पिन क्वांटम नंबर दाखवतो. हे हाफ फॉर इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनसाठी हाफ असतो. एम एस हा स्पिन मॅग्नेटिक क्वांटम नंबर, एम म्हणजे मॅग्नेटिक, स्पिन मॅग्नेटिक क्वांटम नंबर प्लस हाफ और मायनस हाफ असतो. आता आपल्याला त्याचं काढायचे आयगन फंक्शन. आयगन फंक्शन कोणासाठी, तर ऑर्बिटल पार्टसाठी आणि स्पिन पार्टसाठी. जो वाय एल एम एल, वाय एल एल म्हणजे काय आहे, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. आणि एम एल काय आहे, तर काय मॅग्नेटिक अँग्युलर मोमेंटम. हा एम एल आपण बघितला, एम एल मॅग्नेटिक अँग्युलर मोमेंटम आहे. त्यासाठी आपण काय म्हणलं, थिटा आणि साय. हे काय वायसाठी एल एम एल थिटा आणि साय आहे. हे कसं रिटर्न करायचं, तर एल एम एल तशाच तसं एल एम एल घेतलं आणि त्याला लिहिलं आपण काय, डायरेक्ट नोटेशनमध्ये लिहिलं. कशामध्ये, डायरेक्ट नोटेशनमध्ये. स्पिन पार्टसाठी कसं रिटर्न करायचं, स्पिन पार्टसाठी यस आणि एम एस. यस म्हणजे काय, स्पिन मोमेंटम आणि काय मॅग्नेटिक स्पिन मोमेंटम प्लस हाफ आणि मायनस हाफ. हे काय झालं, यससाठी हाफ आणि हा झाला एम एससाठी प्लस हाफ. तर आयगन व्हॅल्यू इक्वेशन ह्याच्या काढायचं, आपल्याला आयगन व्हॅल्यू इक्वेशन काढायचे आहेत. तर जे आयगन व्हॅल्यू इक्वेशन काय फॉर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमसाठी, आपण काय घेतलं, एल कॅप घेतला, एल कॅप स्क्वेअर टोटल काय अँग्युलर मोमेंटम. टोटल अँग्युलर मोमेंटम काय, एल एम एल अँग्युलर मोमेंटम आणि काय आहे मॅग्नेटिक अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू हा काय झाला, एल एल प्लस 1. काय लिहायचं आपल्याला, एल अंडर ब्रॅकेट एल प्लस 1 एच स्क्वेअर आणि नंतर काय लिहायचं, डायरेक्ट नोटेशनमध्ये एल एम एल लिहिला. एल एम एल डायरेक्ट नोटेशनला डायरेक्ट नोटेशन. आणि एल स्क्वेअरसाठी आपण काय लिहिला फॉर्म्युला, एल अंडर ब्रॅकेट एल प्लस 1 एच स्क्वेअर. तर आपल्याला एल झेड झेड ॲक्सिससाठी काढायचं आहे, एल एम एल काढायचं आहे. तर काय घेतलं, एम एल एच कट, काय एम एल एच कट पुढे लक्षातच एल एम एल. फॉर स्पिन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमसाठी एस कॅप एस एम एस. मग ह्यासाठी फॉर्म्युला घेतला काय, एस सेम असं एस प्लस 1 एच कट स्क्वेअर आणि जसं जसं डायरेक्ट नोटेशनमध्ये. आणि ह्याच्यासाठी काय घेतला, एस एम एससाठी एम एस एच इथे एस काढला, एम एच काढूच एम एस एच कट एस एम एस. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे आयगन फंक्शन अँड आयगन व्हॅल्यूज ऑफ अँग्युलर मोमेंटम. पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. जो पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय म्हणतो, नो टू इलेक्ट्रॉन्स, काय म्हणतो, नो टू इलेक्ट्रॉन्स इन द सेम ॲटम्स कॅन हॅव द सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर कोणते, एन एल एम एल आणि एम एस. अकॉर्डिंग टू पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय म्हणतो, तो ॲटममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर 2 इलेक्ट्रॉनकडे चारीला चारी जे क्वांटम नंबर आहेत हे सेम नाहीत. म्हणजेच जे ॲटममध्ये इलेक्ट्रॉन आहेत त्यांचे क्वांटम नंबर हे सेम नाहीत. हे त्याचं काय आहे, स्टेटमेंट आहे.
मग हे अप्लाइज कुठं केलं जातं? फर्मिऑन्सकडे. कुठं? अप्लाइज टू फर्मिऑन्स. मग फर्मिऑन्स म्हणजे काय? असे इलेक्ट्रॉन, सच ॲज इलेक्ट्रॉन, असे इलेक्ट्रॉन ज्याच्याकडे काय आहे? हाफ इंटिजर आहे, जसं की +½ आणि -½ ओके. त्याच्याकडे +½ आणि -½ आहे, ते काय असणार आहे? डिफरंट आहे, असं कोण म्हणतं? पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. मग क्वांटम नंबर जर बघितले आपण तर एन जो आहे, एनला काय म्हणतात? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एलला काय म्हणतात? अझिम्युटल क्वांटम नंबर. एलला म्हणतात मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि एस हे आहे स्पिन क्वांटम नंबर, ज्याची व्हॅल्यू +½ और -½ असते. मग जर आपण बघितलं, एक ॲटॉमिक ऑर्बिटल आहे. हे ॲटॉमिक ऑर्बिटल जास्तीत जास्त कॅन होल्ड मॅक्झिमम, जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन होल्ड करतो? तो 2 इलेक्ट्रॉन. एका ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये, हे जे ॲटॉमिक ऑर्बिटल आहे, हे ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात? 2. आणि दोन्ही बी कशी असतात? अपोजिट स्पिनचं. दिस 2 इलेक्ट्रॉन मस्ट हॅव अपोजिट स्पिन. कशी असते त्यांच्याकडे स्पिन? अपोजिट स्पिन असते. म्हणजेच काय? त्याच्यामध्ये +½ और -½ मग हे काय एक्सप्लेन करते? एक्सप्लेन द इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट. इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंटला एक्सप्लेन करते. एक्झाम्पल बघूत. वनस ऑर्बिटल. वनस ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे काय आहेत? अपवर्ड आणि डाऊनवर्ड. मग इलेक्ट्रॉन 1चे क्वांटम नंबरमध्ये बघितलं, एनची व्हॅल्यू काय? 1 आहे. एलची व्हॅल्यू 0 आहे. एलची व्हॅल्यू 0 आहे. एसची व्हॅल्यू काय आहे? +½ इलेक्ट्रॉन 2 बघितलं, एनची व्हॅल्यू सेम. एनची व्हॅल्यू 1 आहे, एलची व्हॅल्यू 0, एलची व्हॅल्यू 0. म्हणजे बघितलं, एल ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, ह्या कशा आहेत? सेम आहेत. फक्त एसची व्हॅल्यू काय? -½ आणि +½ ही जी एसची व्हॅल्यू आहे -½ आणि +½ ह्यावरून काय सिद्ध होतं? की जे 4 क्वांटम नंबर आहेत त्यांच्याकडे सेम नंबर ऑफ जे काही आपले सेट आहेत, हे पार्टिकलचे सेट सेम नाहीत, असं आपल्याला कळते. आणि आपला पॉली एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय होतो? सिद्ध होतो.